तर नमस्कार मंडळी, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्ही कोकणामध्ये सेकंड होमचा प्लॅन करताय, रिटायरमेंट प्लॅन करताय किंवा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे, तुम्हाला एक वीकेंड होम हवं असेल, ते पण सर्व सुखसुविधांपासून जवळ, म्हणजेच मार्केट, त्याच्यानंतर एस.टी स्टँड, सिटी सेंटर, हॉस्पिटल्स, कॉलेजेस, स्कूल, आणि जर तुम्हाला येऊन कोकणात सेटल व्हायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. तर आज मी आलेलो आहे दापोली तालुक्यामध्ये. रत्नागिरी जिल्हा, दापोली तालुका आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पुणेकरांसाठी दापोली हे तर स्वर्गच आहे, पण आता हळूहळू मुंबईचं क्राऊड पण येत चाललं आहे दापोलीला. तर दापोलीला मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखलं जातं. त्याचं कारण असं आहे की दापोली उंचावर आहे. कितीही उन्हाळा असला तरी दापोलीचं टेम्परेचर हे 35च्या वरती जात नाही आणि एकदम प्लेझंट टेम्परेचर तुम्हाला इथे मिळतं, प्लेझंट वातावरण मिळतं. तसेच दापोलीला सुंदर असे समुद्रकिनारे लाभलेले आहेत. त्याच्यापैकी काही फेमस बीच जे आपल्याला माहीत आहेत: लाडघर बीच, मुरुड बीच, हर्णे बीच. हर्णेचं जे फिश ऑक्शन आहे हे फेमस आहे. सुवर्णदुर्ग किल्ला आहे दापोलीला. त्याचबरोबर पुढे आयसोलेटेड बीचमध्ये आंजर्ले बीच, सावने बीच, पाडले बीच, वेलास, त्याच्यापुढे केळशी, जिकडे टर्टल फेस्टिवल पण होतात. इथे ह्या सर्व कारणांमुळे टुरिझम बऱ्यापैकी आहे. लाँग विकेंडला, सुट्ट्यांमध्ये भरपूर टुरिस्ट येतात. हॉटेल स्टे पण मिळत नाहीत तर परत पण जातात. दापोली मार्केटला पण भरपूर ऑप्शन्स आहेत. द फन, लेमन ट्रीसारखी मोठी मोठी हॉटेल्स दापोलीला लोकेटेड आहेत. त्यामुळे इथे जो बिझनेसचा स्कोप आहे, जे रेव्हेन्यू जनरेशन आहे हे चांगलं आहे. जरी तुम्ही तुमचं घर डेव्हलप केलात किंवा तुम्ही तुमचं घर विकत घेतलात, त्याच्यामधून तुम्हाला रेव्हेन्यू पण येऊ शकतो. आणि तसेच जर तुम्हाला तुमचं सेकंड होम दापोलीमध्ये करायचं आहे तर तुम्हाला प्लॉट विकत घेऊन मग त्याच्यावर कन्स्ट्रक्शन करावं लागतं. मग त्याच्यासाठी तुम्हाला लोकांवरती डिपेंडंट राहावं लागतं. थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्टर, मग स्वतः येऊन लक्ष द्या, वेळ द्या आणि ते रेडी करून घ्या. कधी कधी कॉन्ट्रॅक्टर अर्धी कामं सोडून पळून जातात. मग त्याच्यानंतर तो हेडॅक, मग परत दुसरा कॉन्ट्रॅक्टर शोधा. तर ही सगळी झंझट तुम्हाला करायची नसेल तर आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत रेडी बंगलोचा प्रोजेक्ट. येस, 25 बंगल्यांची टाउनशिप आपण लॉन्च करत आहोत. तसेच तुम्हाला माहीत आहे दापोली आंब्यांसाठी, काजूसाठी, इथल्या समुद्रासाठी आणि इथल्या वातावरणासाठी फेमस आहे. तर का नाही तुम्ही तुमचं स्वप्नातलं घर दापोलीत घ्यावं लवकरात लवकर आणि एका रेप्युटेड प्रोजेक्टमध्ये तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घर मिळावं. जे डेव्हलपर आहेत हे रेप्युटेड आहेत, लोकल डेव्हलपर आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला इथे कोणत्याही गोष्टीची काळजी करायची गरज नाही आहे. टायटल क्लिअर आहे, डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये भरपूर अशा ॲमेनिटीज पण मिळणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या घराबरोबर 5 वर्षाचं मेंटेनन्स पण दिलं जातं आहे. फुल्ली फर्निश्ड घर विथ इलेक्ट्रॉनिक्स, वायफाय आणि इन्व्हर्टर बॅकअप, ह्या सगळ्या सुविधा तुम्हाला इथे मिळणार आहेत. 24/7 इलेक्ट्रिसिटी, 24/7 वॉटर फॅसिलिटी, हे सर्व तुम्हाला या बंगल्यामध्ये मिळणार आहे. आणि आपली स्वतःची विहीर आहे खालच्या बाजूला, त्याच्यामुळे आपल्याला इथे भरपूर पाणी आहे. तुम्हाला पाण्याची टंचाई कधीच जाणवणार नाही. तर चला आता आपण एक्सप्लोअर करूया प्रोजेक्ट. तर जसं तुम्ही पाहू शकता, हे जे बांधकाम सुरू आहे हे लॅटराईट स्टोनमध्ये आहे. चिरा दगड, ज्याला चिऱ्याची वीट म्हणून पण ओळखलं जातं, हे लोड बेरिंगचं बांधकाम आहे. हे फक्त ग्राउंड कन्स्ट्रक्शन आहे. आपले दुसरे जे बंगले येणार आहेत ते ग्राउंड +1 येतील. आणि लुक ॲट द व्ह्यू. हा बघा, तुम्हाला असा सुंदर व्ह्यू इथून अनुभव करायला मिळणार आहे. तुम्हाला वाटणारच नाही तुम्ही दापोली मेन मार्केटपासून किंवा जो खेड दापोली स्टेट हायवे आहे जो इथून बाहेरून जातो आहे त्याच्या 300 मीटर आतमध्ये आहात. तुम्हाला इथून दापोली सिटी सेंटर फक्त 2.5 किलोमीटर आहे, म्हणजेच दापोलीचा एस.टी डेपो. तुम्हाला इकडून खेड रेल्वे स्टेशन पण जवळ आहे. तुम्ही 1 तासामध्ये खेड रेल्वे स्टेशनपासून इथे येऊ शकता जर तुम्ही कोकण रेल्वेने येत आहे. समोर जर तुम्ही पाहिलेत ते सगळे बंगलो आहेत. हे सगळे बंगलो आहेत, इथे लोक राहत आहेत, वाडी वस्ती आहे. समोर पण जर तुम्ही पाहिलेत तर तिकडे पण तुम्हाला घरं दिसतील, मोठे मोठे बंगलो दिसतील. तिकडे वरती डोंगरावरती पण डेव्हलपमेंट झालेली आहे. तर अशा प्रकारची सुंदर प्रॉपर्टी आपण तुम्हाला देत आहोत. हे असे आपले इंडिव्हिज्युअल एन ए प्लॉट्स आहेत जे तुम्हाला दिसत आहेत स्टेप वाईज. हे असे इंडिव्हिज्युअल प्लॉट्स आहेत. तो आपला मेन एंट्रन्स आहे, पूर्णपणे गेटेड कम्युनिटी आहे. इलेक्ट्रिसिटीचे पोल तुम्ही पाहू शकता, इलेक्ट्रिसिटी कनेक्शन आलेलं आहे. आपल्या ॲम्युनिटीज येणार आहेत आणि आपल्या गेटच्या खालच्या बाजूला आपली स्वतःची विहीर आहे. गेटच्या समोर जो दिसतो आहे तो आहे आपला इलेक्ट्रिकचा स्वतःचा ट्रान्सफॉर्मर. तर हे सगळी सुविधा आपण केलेली आहे. जर प्रोजेक्टच्या बाजूला तुम्ही पाहिलं तर 4 फुटाची वॉल कंपाऊंड पण पूर्ण प्रोजेक्टला आपण दिलेली आहे. अशा प्रकारे हे जे तुम्हाला इंटरनल रोड दिसत आहेत हे 9 मीटर वाईड इंटरनल रोड्स आहेत जे डांबरीकरण होणार आहे पूर्णपणे. तर चला मी तुम्हाला ह्या बंगल्याचा आता एक आउटर लुक दाखवतो. तर आता थोड्या वेळात मागे सूर्यास्त होणार आहे.
तर ही जी दिशा आहे आपली ही वेस्ट आहे आणि ही ईस्ट आहे, म्हणजे जो आपला गेट आहे हा ईस्टकडे आहे. तर ईस्ट वेस्ट फेसिंग आहे पूर्ण लँड पार्सल. आणि अशा प्रकारे बघा या बंगल्याचं बांधकाम सुरू आहे. हा जो बंगला आपण बांधतो आहे हा 1 BHKचा बंगलो आहे. कौलारू बंगला येणार आहे पूर्ण. आणि एक प्रॉपर जी कोकणातली वाईब आहे ती तुम्हाला ह्या घरातून मिळणार आहे. म्हणजे कोकणात जर तुम्ही राहायला आलेत आणि RCC सिमेंटची घरं तुम्ही बांधलीत तर त्याच्यात काय मजा. जर तुम्ही कोकणात येऊन जर तुम्ही कोकणी पद्धतीचा बंगला बांधताय आणि एक कोकणातली वाईब तुम्हाला त्या घरातून मिळते तर ते नेहमीच उत्तम असणार आहे. तर मी तुम्हाला आता आतून पण दाखवतो. विंडोज वगैरे तुम्ही नोटीस करू शकता, एकदम वाईड विंडोज ठेवलेले आहेत चांगल्या व्हेंटिलेशनसाठी. इथे बाहेर वरांदा येणार आहे. इथे पूर्ण पुढे शेड आहे. कौलं जर तुम्ही बघितलीत ते बघा ही पूर्ण कौलं आलेली आहेत आणि ही नॉर्मल मातीची कौलं नाही आहेत, हे सिमेंटची कौलं आहेत टोटल. तर ह्यांची लाईफ चांगली आहे आणि ह्याच्यातून लिकेज होत नाही. दरवाजाची हाईट पण जर तुम्ही पाहिलीत तर बऱ्यापैकी दरवाजाची हाईट पण इथे ठेवलेली आहे. आपण आतमध्ये एंटर करूया. हा असणार आहे लिव्हिंग रूम. इथे तुम्हाला स्पेशियस अशी विंडो आणि विंडोमधून समोर अनब्लॉकेबल व्ह्यू. या साईडला असणार आहे आपला किचन. तर हा किचन एरिया आहे, त्याला पण चांगलं व्हेंटिलेशन दिलं आहे. इथे तुम्हाला मागच्या बाजूला एक्झिट दिलं आहे, दरवाजा दिला आहे एक्स्ट्रा. इथून तुम्ही हा निसर्गाचा आनंद घेऊ शकता. बाजूच्या प्लॉटमधला काजू पण तुम्ही इथून बघू शकता. आणि व्यवस्थित असं व्हेंटिलेशन दिलं आहे. इथे तुम्हाला टॉयलेट बाथरूमची सुविधा केलेली आहे बघा. याला पण बऱ्यापैकी हाईट दिले. कन्स्ट्रक्शन क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज बिलकुल नाही करत आहोत आपण. हा आहे मास्टर बेडरूम. हा जसं मी तुम्हाला सांगितलं 1 BHKचा विला आहे. हा आहे आपला बेडरूम. याला पण जर तुम्ही पाहिलं तर बऱ्यापैकी व्हेंटिलेशन दिलेलं आहे आणि हाईट पण एकदम सफिशियंट आहे. त्याचप्रकारे तुम्हाला हा बंगलो जो आहे ना हा फुल्ली फर्निश्ड मिळणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला TV, फ्रीज, वॉशिंग मशीन, गीझर, वॉटर प्युरिफायर, तसेच तुम्हाला इन्व्हर्टर बॅकअप, वायफाय हे सर्व तुम्हाला या बंगलोमध्ये मिळणार आहे. व्ह्यू इथून एवढा जबरदस्त आहे. जेव्हा हा बंगलो रेडी होईल त्याच्यानंतर हे खूप सुंदर वाटेल सगळं. कारण आता तर हा कन्स्ट्रक्शन मोडमध्ये आहे, पण जेव्हा हा कंप्लीट होईल तेव्हा अजून सुंदर वाटेल. जेव्हा तुम्ही इथे याल तेव्हा तुम्हाला ह्याची क्वालिटी पण कळेल, कन्स्ट्रक्शन क्वालिटी कशी केली आहे, फिनिशिंग कशी दिले, त्या गोष्टी पण तुमच्या लक्षात येतील. बाकी अशा प्रकारे ही फ्रेम वगैरे घडवलेली आहे. तर चला मी आता तुम्हाला आपलं लँड पार्सल पण दाखवतो कशा प्रकारे आहे ते. आपण त्या साईडला थोडे पुढे जाऊया म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. हे बघा हे इंटरनल रोड आहेत असे 9 मीटर वाईड. हे पूर्ण डांबरीकरण होणार आहे याचं. इलेक्ट्रिसिटी पोल प्रत्येक प्लॉटला आलेले आहेत. बाजूला तुम्ही पाहिलं तर हे बघा काजूची झाडं आपल्या जागेमध्ये पण आहेत. इथं जर तुम्हाला प्लांटेशन करायचे तुमच्या प्लॉटमध्ये तर एकदम उत्तमरित्या होईल, कारण जी सॉईल आहे ही प्लांटेशन उपयुक्त आहे. आपला हा प्रोजेक्ट पूर्ण मातीच्या प्लॉटवर आहे. तुम्ही कोणत्याही दिशेला प्लॉट घ्या तुम्हाला एक उत्तम व्ह्यू इथून मिळणार आहे. जर तुम्ही इथे कॉर्नर प्लॉट जरी घेतला तरी तुम्हाला तिकडे निसर्गाचा व्ह्यू, समोरचा हा पूर्ण वाईड ओपन व्ह्यू तुम्हाला इथे मिळतो आहे. तुम्ही जेवढ्या वरती याल तेवढा व्ह्यू वाईड होत जाईल तुमचा. तुम्ही खाली जरी गेलात तरी तुम्हाला बऱ्यापैकी व्ह्यू आहे, असं नाही आहे की खालून तुम्हाला व्ह्यू नाही. त्या साईडला आहे खेड दापोली रोड आणि हे जे लाईनीनी आहेत हे सगळे बंगले आहेत जिथे लोक राहत आहेत, लोकवस्ती आहे. त्यामुळे कशाही प्रकारे तुम्ही आयसोलेटेड जागेमध्ये येत नाही आहात. आणि तुम्हाला माहीतच आहे दापोलीला सध्या टुरिझम बूम होतं आहे. ग्रीन कॉरिडॉर हायवे येणार आहेत. मुंबई गोवा हायवे आता बऱ्यापैकी कंप्लीट होत आला आहे. त्याचबरोबर कोकण कोस्टल हायवे येणार आहे. फेरी सर्व्हिस चालू होते, रोरो फेरी सर्व्हिस. येत्या 5 ते 6 वर्षामध्ये इथलं ॲप्रिसिएशन खूप जबरदस्त जाणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही आत्ता इन्व्हेस्ट केलात तर तुम्हाला एक रिजनेबल रेटमध्ये इथे प्रॉपर्टी घेता येईल आणि ते एक तुमची प्रॉपर्टी बनवता येईल. आता ही जी दिसते तुम्हाला पूर्ण ही आहे आपली ओपन स्पेस. इथे तुम्हाला पूर्ण ॲम्युनिटीज येणार आहेत. इथे आपण ॲम्युनिटीजमध्ये क्लब हाऊस प्रोव्हाइड करतो आहे, स्विमिंग पूल देतो आहे, गार्डन देतो आहे, किड्स प्ले एरिया देतो आहे, सिनियर सिटीजन सिट आउट देतो आहे आणि अत्याधुनिक सुविधा आपण उपलब्ध करून देतो आहे तुम्हाला सर्व. तर हा जो रस्ता येतो आहे हा खेड दापोली स्टेट हायवेपासून आपल्या प्रॉपर्टीपर्यंत येतो आहे आणि असे लाईनीनी बंगलो आहे त्या रस्त्याच्या बाजूला. आणि अशी मेन एंट्री असणार आहे आपली. आता तुम्हाला मेन एंट्री गेट वगैरे सर्व दिसते आणि असा इंटरनल रोड कंटिन्यू होतं आहे वरती बंगल्यापर्यंत. तर इकडे मेन गेट, गेटेड कम्युनिटी, सिक्युरिटी, 24/7 CCTV सर्व्हिलन्स, ह्या सगळ्या फॅसिलिटीज आपण तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे. तर मंडळी पूर्ण प्रॉपर्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवायचा प्रयत्न केला. ह्या प्रॉपर्टीमधून तुम्ही सनसेट
आणि सनराईज हे दोन्ही व्यवस्थितरित्या एन्जॉय करू शकता. 25 बंगल्याची टाउनशिप आपण इथे लॉन्च करत आहोत. त्याच्यातलं एका बंगल्याचं काम सुरू झालेलं आहे. बाकी तुमच्या काही क्वेरीज असतील तर जो नंबर स्क्रीनवर दिसतो आहे ह्याच्यावर 24/7 कधीही तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲप मेसेज करू शकता. कॉल करायची वेळ असेल सकाळी 10 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. रविवारीही तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. साईट व्हिजिट करायची असेल तर 2 दिवस अगोदर आम्हाला कळवा. आम्ही तुमची साईट व्हिजिट इथे अरेंज करून देऊ. आणि साईट व्हिजिटसाठी तुम्हाला खेड किंवा दापोलीपासून पिकअप ड्रॉप सर्व्हिस आपण प्रोव्हाइड करत आहोत. तर जर तुम्ही खेड रेल्वे स्टेशनला किंवा खेड एस टी स्टँडला जरी येत असाल तरी आम्ही तुम्हाला पिकअप ड्रॉप सर्व्हिस इथून प्रोव्हाइड करू. त्याचप्रकारे आपण ह्या बंगलोजबरोबर फायनान्स फॅसिलिटी पण प्रोव्हाइड करतो आहे. लीडिंग बँक्सकडून आपण तुम्हाला फायनान्स पण देऊ शकतो इथे. तर जर तुम्हाला अजून मोठी प्रॉपर्टी करायची आहे, 1 BHKच्या जागी तुम्हाला जर 2 BHKचा बंगला घ्यायचा आहे, ग्राउंड प्लस 1चे पण बंगले आहेत आपले, जर तुम्हाला त्याच्यासाठी जायचं आहे, पण जर तुमच्याकडे लिक्विडिटी कमी आहे तर तुम्ही फायनान्स पण करू शकता. ते पण बॅकअप आपण तुम्हाला इथे देत आहोत. तर मंडळी, फक्त 35 लाखामध्ये 950 स्क्वेअर फूटचा 1 BHKचा विला, 2000 स्क्वेअर फूटचा NA प्लॉट, दापोली मेन मार्केटपासून फक्त 2.5 किलोमीटर अंतर, मेन हायवेपासून खेड दापोलीपासून फक्त 300 मीटर अंतर आणि सर्व सोयीसुविधा असलेला प्लॉट. गेटेड कम्युनिटी, CCTV सर्व्हिलियन्स, सिक्युरिटी, इंटरनल रोड, वॉटर कनेक्शन, इलेक्ट्रिसिटी कनेक्शन, फुल्ली फर्निश्ड असा बंगला जर तुम्हाला हवा असेल, तुम्ही शोधात असाल तर ही प्रॉपर्टी नक्कीच तुमच्यासाठी आहे. लवकरात लवकर या, साईट व्हिजिट करा, तुमच्या आवडीचा बंगला बुक करा. ऑन टेबल अजून तुम्हाला चांगली डील देण्यात येईल. आणि अजून तुम्हाला चांगल्या ऑफर्स हव्या असतील तर आमचा ऑफिशियल चॅनल पार्टनरचा कूपन कोड वापरायला विसरू नका. कूपन कोडसाठी आम्हाला नक्की संपर्क करा. डील फायनल व्हायच्या अगोदर तुम्ही आमचा कूपन कोड वापरलात तर तुम्हाला अजून चांगली डील डेव्हलपरकडून नक्कीच देण्यात येईल. तर आशा करतो तुम्हाला हा प्रोजेक्ट आवडला असेल. असेच व्हिडिओ, अशाच प्रॉपर्टी, अशाच जेन्युइन डील पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. घेतो मी आता तुमचा निरोप. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या डीलमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.